झीचं मला एकही अवॉर्ड नाही मिळालं आतापर्यंत. म्हणजे आधी कसं होतं, शूटिंग फॅमिली बस एवढंच होतं. पण आता म्हणजे शूटिंग फॅमिली आणि सोशल मीडिया ह्याच्यासाठी एक वेगळा वेळही काढावा लागतो. आता रिसेंटली माझी एक रील आहे, तिरकट तिरकट धा, त्याचं तर म्हणजे 4 मिलियनच्या वरती वगैरे त्याचे व्ह्यूज आणि हे लाईक्स वगैरे झाले. तर हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्रगौरव 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरीताईंनी एंट्री घेतली. ताई कशा आहात? मी एकदम फर्स्ट क्लास आहे. थँक्यू सो मच. आता खूप सुंदर दिसत आहे आणि काय लुकचं क्रेडिट आहे, कसं ठरवलं होतं? मला असंच वाटलं की थोडेसे नूडल कर्ल्स करावेत. पण एवढे सगळे केस करायला वेळ नाही मिळाला, एवढे फक्त समोर थोडेसे करून निघाले. Yes, पण सुंदर साडी आहे आणि ज्वेलरी ही तितकीच मॅच होते. हे कॉम्बिनेशन काही आवडीचं आहे? हां, म्हणजे हा थोडासा मोरपिशी रंग ट्रेंडिंग कलर आहे आणि थोडं ऑक्सिडाइज्ड आणि ॲक्च्युली फ्युजनच म्हणता येईल. थोडं ऑक्सिडाइज, थोडं गोल्ड असं मिक्स मॅच करणं, कुंदन हे सगळं थोडंसं मिक्स मॅच केलं की सुंदर दिसतं. असं एक लुक मी विचार केला. माझी एक PR आहे रिया, तिनं हा लुक पूर्ण डिझाईन करून दिला मला. आणि खरंच खूप सुंदर दिसतात. पण अल्फापासून झीचा हा प्रवास करताना अनेक बऱ्याच आठवणी असतील आणि मला त्यातनं काही आठवणी जाणून घ्यायच्यात की अल्फापासूनच्या की एखाद्या भूमिकेच्या अशा काय आठवणी? खरं तर अल्फा काहीच वर्ष होतं. त्यानंतर जे झी मराठीने एकदम उच्चांक गाठला आणि अल्फा पण ऑफकोर्स इट वॉज व्हेरी सक्सेसफुल. पण तो असा पहिला वेळेला असा अवॉर्ड होता, एक चॅनलचा अवॉर्ड होता. तर त्याआधी जास्त करून नॅशनल अवॉर्ड आणि स्टेट अवॉर्ड जास्त प्रसिद्ध होते. पण अल्फा अवॉर्ड हे एक प्रत्यक्ष चॅनलचा अवॉर्ड आणि असं वाटायचं की आपण सगळे आपापसात तिथं रिप्रेझेंट होतोय आपल्या फिल्म इंडस्ट्रीला. तर तो आनंद मिळत होता आणि डेफिनेटली झी चित्रगौरव तर म्हणजे नंबर 1 अवॉर्ड आहे. म्हणजे मी जर नसते उपस्थित तर माझे जे ऑडियन्स आहे, माझे फॅमिली फ्रेंड्स ते बघतात ना, अगं तू का नव्हतीस त्या कार्यक्रमात? म्हणजे त्यांना पाहिजे की मी पण पोचली पाहिजे अशा कार्यक्रमांसाठी. इतका तो गौरवास्पद कार्यक्रम आहे ॲक्च्युली झी चित्रगौरव पुरस्कार. आणि इथे बऱ्याचदा या प्लॅटफॉर्मला मला परफॉर्मन्स करायला संधी मिळाली, त्याचाही मला खूप आनंद आहे. आणि इथले पारितोषिक वगैरे तर नंबर 1 असतातच. म्हणजे बेस्ट ऑफ द मूव्हीजला बेस्ट ऑफ द अवॉर्ड्स मिळतात आणि पारदर्शक स्थिती असते पूर्ण जजमेंटची. तर मला आवडतं आणि ऑडियन्सलाही खूप आवडतं. पहिलं मिळालेलं अवॉर्ड कोणतं होतं आणि तेव्हाच्या भावना काय? स्पष्टपणे तर झीचं मला एकही अवॉर्ड नाही मिळालं आत्तापर्यंत. पण मी जज बऱ्याचदा राहिले आहे, ज्युरीला बऱ्याचदा राहिली आहे. म्हणजे झीच्या प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी, कधी फिल्म्सला, कधी कॉमेडी सिनेमासाठी वगैरे असे राहिले आहे. आणि बाकी इतर अवॉर्ड्स मिळाले आहेत, पण झीनं अजून माझ्यावरती ती मेहरबानी केली नाही आहे. मला असं वाटतं लवकरच काहीतरी भूमिका घेऊन आहे आणि लवकरच हा अवॉर्ड देखील मिळणार आहे. पण मला सांगा की एवढ्या वर्ष इंडस्ट्रीत काम करताना एका दिग्गजाकडनं एक मिळालेली कौतुकाची थाप जी आपल्याला नेहमी स्मरणात राहते अशी जर विचारली तर ती कोणत्या दिग्गजांकडनं मिळालेली आणि ती काय होती? मला वाटतं की जेव्हा एखादा सीनियर कलाकार किंवा इवन यंग कलाकार असतो किंवा समवयीन कलाकार, ते आपले जे को ॲक्टर्स असतात ना, ते आपली तारीफ करतात ना, म्हणजे तेव्हा असं वाटतं की आता रिसेंटली पण मी काही सीन्स वगैरे जेव्हा मी परफॉर्म करते, सिरियल्समध्ये परफॉर्म करते, तेव्हा अचानक टाळ्यांचा गडगडाट होतो सेटवरती. म्हणजे आणि ते काही साधीसुधी गोष्ट नाही. ती टाळी मिळवणं फार गरजेचं असतं, कारण ते तिथल्या तिथे स्पॉन्टेनियस तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला असतो. जसं थिएटरला रिस्पॉन्स मिळतो ना, तसं कधी कधी कॅमेरासमोर परफॉर्मन्स करताना जेव्हा तुम्ही सीन करता आणि तुम्हाला टाळ्या मिळतात तुमच्या युनिटकडनं, तेव्हा तुम्हाला खूप कौतुक वाटतं. तर मला वाटतं की आय थिंक ते मला बऱ्याचदा मिळतं. तीच आणि मला असं वाटतं असंच मिळत राहू. पण हे विचारायचं एक भूमिका जी फार आवडीची आहे, स्वतःचीच आहे आणि त्या भूमिकेत घडलेला एखादा किस्सा तोही जाणून घ्यायचा आहे. माझे रिसेंटली आधीच ते बरेच सिनेमे होतेच. आता रिसेंटली म्हटलं तर एक खैरलाजीच्या माथ्यावर एक सिनेमा होता. त्याच्यामध्ये मला जी ग्रामीण महिलेची भूमिका साधली, त्याच्यासाठी मला अवॉर्ड्स मिळाले होते. जीवन संध्या एक सिनेमा आहे जो आता ॲमेझॉन प्राईमला आहे आणि आय थिंक झीला पण टेलिकास्ट होत असतो. तर त्यालाही अवॉर्ड्स मिळाले मला. असे बरेच आहेत सिनेमे ज्याच्यामध्ये एक वेगळी भूमिका करायला मिळाली मला आणि वेगळं कौतुक मिळालं त्याच्यासाठी. तेच पण सोशल मीडियाही एकाकडे गाजवत आहेत आणि आम्ही बऱ्याच रील बघतो आणि जे फार सुंदर असतात आणि ट्रेंड फॉलो केला जातोय. सो किती अपडेटेड राहणे गरजेचं वाटतं आणि कसं वाटते खरं तर हे ट्रेंड फॉलो करून?
खरं तर खूप वेगळा वेळ काढावा लागतोय आता. म्हणजे आधी कसं होतं शूटिंग, फॅमिली बस एवढंच होतं. पण आता म्हणजे शूटिंग, फॅमिली आणि सोशल मीडिया ह्याच्यासाठी एक वेगळा वेळही काढावा लागतो. तो जरा कठीण पडतो, पण मला आवडतं बेसिकली. म्हणजे मला डान्स रील्स बनवणं किंवा जे ट्रेंडिंग असेल त्याच्यावरती काहीतरी क्रिएट करणं. आता रिसेंटली माझी एक रील आहे तिरकट तिरकट धा. त्याचं तर म्हणजे 4 मिलियनच्या वरती वगैरे त्याचे व्ह्यूज आणि हे लाईक्स वगैरे झाले. तर मजा येते, म्हणजे काहीतरी वेगळं अटेन्शन मिळतं त्याच्यातून. आधी भूमिका करायची आणि या कलाकारासोबत करायची असं जर विचारलं तर ती कोणती भूमिका असेल आणि कोणता कलाकार असेल? असे तर बरेच कलाकार आहेत. बच्चन साहेबांबरोबर मला काम करायला अजून मिळालं नाही आहे, तर निश्चित मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल कधी ना कधीतरी. बाकी आपले मराठी कलाकारांबरोबर सगळ्यांबरोबर मी काम केलं आहे आणि मी नशीबवान आहे की दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. एक छोटासा रॅपिड फायर आहे. डान्स की ऍक्टिंग? ॲक्टिंग. चित्रपट, नाटक की वेब सिरीज? चित्रपट. जिम की योगा? जिम. मजेदार मैत्रीण इंडस्ट्रीतली कोण आहे? बऱ्याच आहेत. माझ्या समकालीन बऱ्याच आहेत. म्हणजे असेल निवेदिता, वर्षा, अलका, निशिगंधा, सगळ्या माझ्या समकालीन आहेत आणि सगळ्या माझ्या छान मैत्रिणी आहेत. तुमची स्ट्रेंथ काय आहे? माझी स्ट्रेंथ हार्डवर्क. तुमचा विकनेस? वीकनेस मी थोडी भुलते. म्हणजे लोकांच्या बोलण्यावरती मी अच्छा ओके म्हणजे मी पटकन ऐकून घेते त्यांचं बोलणं. आयडल कोण होता इंडस्ट्रीतला? अशोक सराफ. तुम्हाला कोणत्या बायोपिकमध्ये किंवा कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? रेखा. तुमच्या आयुष्यावर जर एखादं पुस्तक लिहिलं गेलं तर त्याचं नाव काय असेल? ॲक्च्युली 3 शब्द असतील. पॅशनेट, डेडिकेटेड, हार्डवर्किंग. आणि आम्हाला असं जर कोणतं पुस्तक आलं ते वाचायला नक्कीच आवडेल. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.